तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आणि माझे आणखी 4 मित्र आम्ही कोकणाची ट्रिप केली होती आणि ही ट्रिपचा प्लॅन होता. शुभमची गाडी होती, तात्या होते, सखाराम होता आणि अमोल होता. तर आम्ही सगळं गाडीची पूजा वगैरे करून गाडीचा प्रवास सुरू करणार होतो. त्या अगोदरचं हे सीन आहे. तर आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पोरं जेव्हा ट्रिप काढतात ना, तर त्यांची वागणूक कशी असते, ते एकमेकाला कसं जीव लावतात, हेच या ट्रिपमध्ये दाखवायचं होतं. तर चला मग दाखवतो तुम्हाला आमचा प्रवास. तर आम्ही नीट आलतो बघा तामिणी घाटामधून कोकणाकडे जाण्याच्या दिशेला. तर हे पूर्ण समोरचं बघताय तुम्ही तामिणी घाट आहे आणि ह्या घाटामध्ये प्रवास करत असताना आम्हाला जवळपास 11 ते 12 वाजले होते. एवढा वाहनं पण नव्हते या रस्त्यानं. आम्ही केवळ आमची गाडी होती. तुरळक वाहनं येऊ लागले. तर हे खूपच घाट डेंजर होता. मग सकाळी लगेच आम्ही कोकणामध्ये पोहोचलो. कोकणामध्ये आल्यानंतर असं हिरवंगार वातावरण होतं. मस्तपैकी घरं होते, झाडं-झुडपं होते. खूप छान रात्री प्रवास केला. मी, अमोल आणि सखाराम काही वेळ झोपलो होतो. पण त्या दोघाला कधीच झोप भेटली नाही. सकाळी उठून डोळे उघडून पाहिले तर डायरेक्ट कोकण दिसलं. ते बी दिव्यागर बीचवरती आम्ही. तर भारी वाटलं आणखी पण. व्यवस्थित शुभमनं आणि तात्यानं गाडी आणली. भारी वाटलं. जेव्हा मित्रांनो असे 4-5 मित्र मिळून बाहेर जातात ना, तर काळजी करायची आम्हाला कधीच गरज नसते. कारण एकमेकांना सगळेजण सांभाळून घेत असतात. कारण आम्ही जातो त्याच्यासाठी. घरच्यांना वाटते की हे नेमके बाहेर राहतात कसे? तर बघा असं आहे. बघा सकाळ झालती, सगळे उठले, दात-बित घासले, मस्त फ्रेश झालो. मग सगळे एका ठिकाणी चहा घ्यायला आलो, एका टपरीजवळ. मग इथं आल्यानंतर सगळे चहा घेऊ लागले. तर बघा तात्या सगळ्यांना चहा देऊ लागले. मग सगळ्यांचं पाणी पिणं झालं. सगळे चहा वगैरे घेऊ लागलो. चहा घ्यायचा तर फक्त मी राहिलो होतो. तर शुभमनं मला पण चहा दिला. मला "धर मामा, चहा पे पहिले." तर असा विषय असतो सगळ्यांचा. कारण बाहेर जेवढं गेलोत ना, इतकं जीव लावतो, की एका ठिकाणी असलो तर एकमेकांना शिव्या पण देतो. पण बाहेर गेल्यानंतर असं बाहेर फिरायला गेलो, की बस लय जिव्हाळ्याचा कार्यक्रम सुरू असतंय. जणू का आम्ही एकमेकांचे असे लयच जवळचे पाहुणे-पिहुणे नाही का असल्यावर तसं बसा-उठा होते. तसल्या प्रकारचा कार्यक्रम होते. पैसे मी देऊ होते. पैसे एकमेकांना देऊ देत नाहीत. नंतर कॉन्ट्री होती, नंतर हिसाब होते. नंतर ते सगळे पैसे द्यावे लागतात परत. पण अशी मजा करण्यासाठी असे मित्र लागतात. आणि असं असते मग आता बारी होती बघा कपडे घालायची. तर मला नाईट पॅन्ट होती. मला पण ड्रेस घ्यायचा होता. मी पण घेतला, अमोलनं पण घेतला. सगळ्यांनी चड्ड्या-पिड्ड्या घेतल्या नाही का. टी-शर्ट, बी-शर्ट आणि मस्त एन्जॉय करत आलो पाण्यामध्ये. पाण्यामध्ये बघा कुस्ती. बघा ही कुस्ती लागली नेमकी कशी होती. तर कुस्ती काही मित्रांनो अशा प्रकारे लागली होती, की मी याची माहिती एका ब्लॉगमध्ये दिलेली आहे. पण आता तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिअर सांगतो, की मित्रांनो पाणी बघून पोरांनी विचार केलता, की आपण सगळे नवीन-नवीन ॲक्टिव्हिटी करतात, तर आपण काही अलग ॲक्टिव्हिटी करू याच्यामध्ये. तर आपल्याला धरायची आहे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये कुस्ती. तर हे समुद्र आपल्यासाठी आखाडा राहील कारण आपण शेवटी गावठी लोकं. तर मी काही खोल पाण्यात गेलो नव्हतो कारण एवढ्या लाटा येऊ लागल्या ना, मोबाईल भिजण्याची शक्यता होती. तसं तर अर्धा तास आपल्याला गॅरंटी आहे मोबाईल भिजला तरी. पण स्वच्छ पाण्यामध्ये, या खाऱ्या पाण्यामध्ये ची गॅरंटी नाही. तर मित्रांनो बघू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत समुद्र दिसत आहे. समोर बघा एवढं ड्रॅगन कसं जातंय. तर आम्ही विचार केलता आम्हाला पण तिथपर्यंत जायचं. पूर्ण ॲक्टिव्हिटी करायच्या, दिवसभर एन्जॉय करायचा आणि परत पुढचा प्लॅन करू. प दुसरा नेक्स्ट प्लॅन कोणीही तयार करणार नाही. तर प्लॅनचे जनक, प्लॅन तयार करणं, काय जेवायचं, कुठं राहायचं, काय खायचं, सगळं नियोजन लागलं जातंय. जसं की एकमेकांच्या आवडी-निवडी सकट. कोणाला काय आवडते खायला, कोणाला कुठं जायचं, कोणत्या ठिकाणी काय प्लॅन करायचं, सगळं काही ठरूनच केल्या जाते. मग सखारामला आणि तात्याला इथं आखाडा करायचा होता. मी म्हणलं, "थांबा, तुमचा आखाडा करतो, सगळं करतो, रील पण शूट करतो. मला माझा व्लॉग थोडासा शूट करू द्या." व्लॉग संपवून आलं मग त्याचं कुस्ती सुरू झाली. तात्यानं अगोदरच एकदा धरली होती. डबल एकदा सखाराम सोबत धरली. मग आता आमची कुस्ती सुरू होणार. मग बघा कसला राडा. जणू का असा रिअल आखाडा वाटला पाहिजे. आजूबाजूचे लोक सगळे याच्याकडे बघू लागले बघा. आता रिअल कारभार वाटल्यासारखं वाटतंय. म्हणजे बाहेर गेल्यानंतर ना पोरांचं जीवन कसं असते बघा. भरपूर जण घरचे विचार करतात, हे कसं राहतात, काय खात असतील, काय करीत असतात.
तेव्हा असं कार्यक्रम असते इकडे, एकदम एन्जॉय. एवढं डोक्याचं टेन्शन कमी होते. तसं तर इकडे काही टेन्शन नाही, पण तरी पण म्हणायला काय हरकत नाही. एकदम असं रिलॅक्स वाटतंय, एकदम असं फ्रेश असं वाटतंय, जणू का नाही का डोक्यावरचं एखादं क्विंटल वजन काढून खाली ठेवलंय. खरंच असं वाटतंय. जे फिरणारे लोक आहेत त्याला 100% विचारा की नेमकं कसं वाटतंय. बघा कसलं एकदम नंबर एक मजा. हे बघा ते एम्पायर बी आलंय, काय म्हणतात त्याला, रेफरी. सगळं आलंय, झालंय नियोजन बी झालंय. सकरा विनर झाले, तात्या हारले कारण तात्या अगोदरच दमला होता. त्याच्यामुळं तिकडे सकाराम माझं रील शूट करायला, कारण मी व्लॉग काढू लागलो. असं राडा सुरू असते बघा. बघा कारण आम्ही बाहेर आहे ना, खरं सांगायचं म्हणजे हे बघा, पहिली गोष्ट तर जातपात तर काहीच मानत नाही. आम्ही सगळे जास्त जातीचे लोक मध्ये मध्ये होतो. खरं सांगायचं ही गोष्ट सांगायची नव्हती, पण सांगायची याच्यासाठी, कोणी समजा असेल तुमच्या कास्टमध्ये दुसरं तिसरं असं कोणाला मस्त न्या. जातीवाद मध्ये पडू नका. ह्या गोष्टीपासून लय लांब राहा मित्रांनो. काही संबंध नाही या गोष्टी, ह्या गोष्टी करून काही भेटणार बी नाही, काहीच होणार नाही. हा फक्त एवढं आहे की सगळ्यांचं चांगलं करा, संविधानाला माना. संविधानाला जर मानलं ना, खरं सांगतो तुम्हाला, आपण मुंगीलाही त्रास होणार नाही असं जगतो, आणि आपणही कोणाला त्रास देणार नाही, आपण असं राहतो. 100% तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे सांगायलो, सगळ्यासोबत मिळून मिसळून राहा, एन्जॉय करा, लाईफ जगा आणि आनंदी राहा. काय तर तुम्हाला सांगायचं मला फक्त एवढंच आहे की बघा, मी स्वतः मुस्लिम आहे आणि माझे हे मित्र आहेत हे अलग अलग कास्टचे आहेत. ते कधी असं म्हणले नाही की तू मुस्लिम आहे किंवा तू फला नाही, तू बिरस्तान आहे, तू आमका आहे, तू डमका आहे. नाही, आम्ही सगळे एकत्र मिळून मस्त मजा करत असतो. सगळं असं एकमेकाच्या ताटात सुद्धा जेवत असतो मित्रांनो. इथपर्यंत आम्ही एकमेकावर मित्रावर प्रेम करत असतो. काय कारण लाईफ हीच आहे मित्रांनो, जगा, आनंदी राहा, मस्त राहा, काही टेन्शन नाही. लोकांचं बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कोण काय म्हणतात. हा, लोक जळतात, काही जण 100% जळतात, म्हणतात किंवा अरे तू याच्यासोबत फिरतो, तू त्याच्यासोबत फिरतो, तू फलानं करतो, तू बिस्तानं करतो. ह्या गोष्टी होतात मित्रांनो. हे बघा तुम्हाला सांगतो, बाहेर याच्यासाठी यायचं, बाहेरचं जग खूप मोठं आहे. तिथं काही नाही, काही मानायची गरज नाही, कोणाला काही बोलायची गरज नाही. फक्त आपली लाईफ स्वतः एन्जॉय करायची असते. खरं सांगायचं म्हणलं तर एवढं, कळलं ना. त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, थोडं बाहेर निघा, बाहेरचं जग बघा, मग कळन तुम्हाला. काही नाही असं. हा फक्त आपल्या हद्दीत राहा, आपल्या हद्दीत राहायचं, एन्जॉय फुल करायचा, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आणि मित्रांसोबत सेल्फी घेत जा बरं का, हे सांगायचं राहिले. कारण ह्या आठवणी परत नाही भेटू शकत. ह्या आठवणी कायम आपल्या गॅलरीत सेव्ह होतात. नंतर यांना बघितल्यावर नंतर कळते यार, पैसा खर्च झाला, होऊ दे, पण आता ही वेळ परत येणार नव्हती. म्हणून आठवणीसाठी फोटो कायम राहू द्या. आणि हो, सांगायचं फक्त एवढंच नाही बरं का, आणखी भरपूर काही आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगता आलं. आणखी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यात सांगून देईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण थोडं आणखी काही राहिलं बरं का.